नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मिडपॉईंट थेरम अँड कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉईंट थेरम असे दोन भाग काल आपण अभ्यासले, ते बघितले. आता आज आपल्याला मिडपॉईंट थेरमवर आधारित किंवा कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉईंट थेरमवर आधारित काही उदाहरणांचा अभ्यास करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 5.5 याच्या संदर्भात मी आज या ठिकाणी बोलणार आहे. याच्यातली जी उदाहरणं आहेत त्या उदाहरणांच्या संदर्भात आज आपण डिस्कस करणार आहोत. आणि नंतर प्रॉब्लेम सेट 5 याच्यामध्ये जे काही महत्त्वाची उदाहरणं आहेत ती सगळी उदाहरणं आपण 1 बाय 1 या ठिकाणी बघणार आहोत. तुमचं सर्वांचं मी पुन्हा या ठिकाणी स्वागत करतो. बरेचसे विद्यार्थी प्रेझेंट असतात, मला खूप आनंद वाटतो. आणि काहींचे रिस्पॉन्स पण खूप चांगले मला येतात आणि त्यामुळे असं वाटतं की आपण खूप शिकवत राहावं आणि नवीन जे कन्सेप्ट्स आहेत ते देत राहावे. तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन. आता आपण आपल्या भागाकडे वळूया. एक्झाम्पल नंबर 1 तुमच्या प्रॅक्टिस सेट 5.5 याच्यामध्ये दिलेला आहे. नाउ इन दिस एक्झाम्पल वी आर गिव्हन x, y, z are midpoints of side AB, side BC and side AC of triangle ABC respectively. AB is equal to 5, AC is equal to 9 and BC is equal to 11. Then find the length of XY, YZ and XZ. फळ्यावर उदाहरण लिहिण्याचा उद्देश असा की ते उदाहरण आपल्याला वाचायची सवय लागली पाहिजे. बऱ्याच वेळा असं असतं की आपण उदाहरण वाचतच नाही, फक्त त्या उदाहरणाकडे अशी नजर फिरवतो, काय दिलेलं आहे, हे दिलेलं आहे असं फक्त बघतो. आपण उदाहरण पूर्ण वाचण्याची सवय पहिल्यापासून ठेवली पाहिजे. म्हणजे अगदी स्टार्ट टू एंड ते उदाहरण वाचलं गेलं पाहिजे. मग नुसतं वाचून चालेल का? नाही, तर ते उदाहरण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही वाचता आहात त्याप्रमाणे आकृतीकडे बघितलं पाहिजे. मी पहिलं वाक्य वाचतो, एक्स वाय झेड आर मिड पॉईंट्स ऑफ साईड ए बी बी सी अँड ए सी. येस, मग आपण बघायचं इथे एक्स वाय झेड आहेत का ते मिड पॉईंट. एक्स इज अ मिड पॉईंट ऑफ ए बी, वाय इज अ मिड पॉईंट ऑफ बी सी, झेड इज अ मिड पॉईंट ऑफ ए सी असं दिलेलं आहे. आणि मग पुढे जायचं, कारण याच्याने काय होतं की आपल्याला उदाहरण वाचायची सवय लागते आणि ते समजून घेण्याची सवय लागते. आणि बऱ्याच वेळा समजून न घेतल्यामुळे, आकलन न झाल्यामुळे त्या उदाहरणात काय विचारलेलं आहे, काय दिलेलं आहे ह्या गोष्टी आपल्याला लवकर कळत नाही आणि मग चुका आपल्या होतात. ठीक आहे, आपण हे उदाहरण वाचलेलं आहे. आता आपण आकृतीकडे बघूया काय दिलेलं आहे. व्हॉट वी आर गिव्हन, ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ए बी इज गिव्हन 5 सेंटीमीटर. मी या ठिकाणी फक्त अशी खूण करतो की हे 5 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. ए सी इज 9 सेंटीमीटर. ए सी इज 9 सेंटीमीटर. ही 9 सेंटीमीटर आहे. अँड बी सी इज 11 सेंटीमीटर. दिस बी सी सेगमेंट इज 11 सेंटीमीटर. येस, मी असं फक्त या ठिकाणी मांडून घेतलं. त्याचं कारण असं की आपणाला आकृतीवर जर त्या व्हॅल्यू दिसत असल्या तर आपल्याला कोणती कृती करायची हे ताबडतोब लक्षात येतं. नंतर विचारलं आहे एक्स वाय. नाउ वी नो दॅट एक्स इज अ मिड पॉईंट ऑफ ए बी अँड वाय इज अ मिड पॉईंट ऑफ बी सी. देन सेगमेंट जॉइनिंग द मिड पॉईंट्स ऑफ द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल इज पॅरलल टू थर्ड साइड अँड हाफ ऑफ इट. हा थेरम आपला माहिती आहे. म्हणजे एक्स वाय इज इक्वल टू 1/2 ऑफ ए सी. हे मला सहज लिहिता येईल. मग आता इथे लिहिताना काय करायचं पहा. फर्स्ट पहिलं स्टेटमेंट मी लिहितो आहे, एक्स अँड वाय आर मिड पॉईंट्स ऑफ ए बी अँड बी सी रिस्पेक्टिवली. येस, अँड हेन्स एक्स वाय इज इक्वल टू एक्स वाय इज पॅरलल टू ए सी. हे तर आहेच. मग हे आपल्याला विचारलेलं नाही आहे म्हणून आपण ते शक्यतोवर लिहिणार नाही. आणि जर विचारलं असतं तर आपण लिहिलं असतं. ठीक आहे, आपण लिहिलं हरकत नाही. अँड अगेन सेकंड पॉईंट,
xy is equal to 1/2 AC. Yes. Then what is AC? AC is 9 centimeter, and hence xy is equal to 1/2 into 9, that is 4.5 centimeter. मला xy मिळाले 4.5 सेंटीमीटर. याचप्रमाणे मला पुढे जायचं आहे. त्याचप्रमाणे मी काय करेल, विच आर द मिड पॉईंट्स अगेन. आता बघा x आणि y मला काढायचं काय, आता xy म्हणून मी xy घेतली. आता काढायचं काय yz. मग yzकडे बघूया. y इज अ मिड पॉईंट ऑफ BC अँड z इज अ मिड पॉईंट ऑफ AC. पुन्हा लिहूया, y इज मिड पॉईंट ऑफ AC अँड z is midpoint of AC. Sorry, y is a midpoint of BC and z is a midpoint of AC. पुन्हा मला काय लिहिता येईल, yz is equal to 1/2. आता ती पॅरलल आहे हे की मी काही लिहिणार नाही, कारण आपल्याला ते विचारलेलं नाही आहे. अँड ऑलरेडी दिस सेगमेंट इज पॅरलल. yz is equal to 1/2 AB. Right here AB, and hence yz is equal to 1/2 into what is the value of AB is 5, that is 2.5 centimeter. Yes. Then which segment we have to find? xz. x is a midpoint of AB. x and z एकाच वाक्यात लिहूया आपण. x and z are midpoints of x and z are midpoints of AB and AC. And hence xz is equal to 1/2 into BC. We write here BC is equal to 1/2 into, what is the value of BC? 11. Put here 11 divided by 2, 5.5 centimeter. Yes. Now in this way we can easily find out the segments, that is xy, yz and xz using the midpoint theorem. आता या प्रत्येकाला मला रिझन द्यावं लागेल. हे कशावरून लिहिलं, तर इथे लिहायचं मिडपॉईंट थेरम. तसं प्रत्येक ठिकाणी मला काय लिहावं लागेल, मिडपॉईंट थेरम. दिस इज रिटन ड्यू टू द मिडपॉईंट थेरम. मिडपॉईंट थेरमने आपण हे लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने आलं तर मला फक्त एकच बाब लक्षात ठेवायची, मिडपॉईंट्स दिलेले असले तर सेगमेंट जॉइनिंग दिस मिडपॉईंट्स इज दिस सेगमेंट इज पॅरलल टू द थर्ड साइड अँड हाफ ऑफ इट. हा भाग आपण लक्षात ठेवायचा. आणि दुसरा जो कॉन्व्हर्स आहे तो आपल्याला पुढे उदाहरणांमध्ये आपल्याला तो दिसेल. आपण पुढचं उदाहरण घेऊया. आपण त्या ठिकाणी कॉन्व्हर्स थेरमचाही उपयोग निश्चितपणे करणार आहोत. एक्झाम्पल नंबर 2 आपण घेऊया आता. एक्झाम्पल नंबर 2, वी आर गिवन हियर वन ऑफ द rectangle is given in this second example. This is a rectangle. Yes, this rectangle is PQRS, P, Q, R and S. PR is a diagonal of that rectangle. PR is diagonal and M is midpoint of PR. आता या ठिकाणी एक PRचा मिडपॉईंट दिलेला आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी असं जर काढून घेतलं तर मला मिडपॉईंट शोधणं सोपं जाईल. ओके, हा ठिकाणी हा मिडपॉईंट आहे. येस. नाउ अगेन ड्रॉ द सेगमेंट्स LM. LM ही सेगमेंट काढली अँड MN. Yes, this point is M, this is N and this is L. Given here quadrilateral PQRS and quadrilateral MNRL are rectangles.
if M is midpoint of PR, yes, M is midpoint of PR, then prove that मला काय प्रूव्ह करायचं आहे पहा. वी प्रूव्ह हिअर फर्स्ट SL इज इक्वल टू LR and second proof ln is equal to 1/2 SQ. ln is equal to 1/2 SQ. आता हे उदाहरण इथे लिहिण्याचा उद्देश मी तुम्हाला सांगितला सुरुवातीला की हे समोर राहतं उदाहरण आणि मग काय दिलेलं आहे ते आपल्याला लगेच लक्षात येतं. आता हे उदाहरण आपण सोडवण्यासाठी काय काय बाबी दिलेल्या आहेत ते एकदा जरा लक्षात घेऊया. येस, फर्स्ट PQRS अँड MNRL आर रेक्टँगल्स. M इज अ मिडपॉईंट ऑफ PR. आपल्याला माहिती आहे की PRचा हा मिडपॉईंट आहे M, याचा अर्थ दिस इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल. हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू डायगोनल्स आहे हे आपल्याला लगेच कळेल. मग आता याच्यानंतर पुढे मला काय काढायचं तर SL इज इक्वल टू LR. व्हेअर इज SL? SL इज इक्वल टू LR. मग काय प्रूव्ह करायचं आहे मला तर L इज अ मिडपॉईंट ऑफ SR. हे मला प्रूव्ह करायचं आहे. L इज द मिडपॉईंट ऑफ SR. दिस वी हॅव टू प्रूव्ह. मग आता याच्यासाठी मी काय करणार प्रूफ. प्रत्येक वेळेस आपल्याला काय करणार कसं करणार याचा विचार नेहमी या ठिकाणी करावा लागतो. ओके, मग आता काय करूयात आपण की L हा मिड पॉईंट होईल. काय करूयात आपण की L हा मिड पॉईंट होईल. त्यासाठी मी काय करेल की हे रेक्टँगल्स दिलेले आहेत म्हणजे हा 90 डिग्री अँगल आहे, हा पण 90 डिग्री अँगल आहे. ऑल द अँगल्स आर 90 डिग्री. दिस इज ऑल्सो रेक्टँगल. येस, दिस इज ऑल्सो रेक्टँगल. मग मला काय विचारात घ्यावं लागेल तर LM जो सेगमेंट आहे तो SRला परपेंडिक्युलर आहे. SP सेगमेंट जो आहे तो पण SRला परपेंडिक्युलर आहे. याचा अर्थ LM अँड SP आर पॅरलल. व्हाय? बिकॉज दिस टू आर द करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणून ते ट्रँगल्स आपलं ते लाईन्स काय होतील त्या पॅरलल होतील. मग याचा उपयोग कुठे होईल तर आपण काय करूया ट्रँगल SPR हा एक ट्रँगल घेऊया. येस, हा एक ट्रँगल मी जर घेतला तर या ट्रँगलमध्ये M इज अ मिड पॉईंट अँड द सेगमेंट LM इज ड्रॉन थ्रू द मिड पॉईंट M. मधून ही मिड पॉईंट ही सेगमेंट गेलेली आहे. आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम आठवायचा आहे आता, बरोबर. द सेगमेंट ऑर द लाईन पासिंग थ्रू द मिड पॉईंट ऑफ द वन साइड ऑफ द ट्रँगल अँड पॅरलल टू द सेकंड साइड देन इट बायसेक्स द थर्ड साइड. हा थेरमच दिला आहे. दॅट्स वाय L इज अ मिड पॉईंट. लगेच त्या ठिकाणी आपल्याला कळतं की L इज अ मिड पॉईंट, बरोबर आहे. In the same way, if we take this triangle RQP, हा जर ट्रँगल मी घेतला तर पुन्हा हा 90 डिग्री आहेच, हा 90 डिग्री आहे म्हणजे पुन्हा MN इज पॅरलल टू PQ असं मला दाखवता येईल, बरोबर आहे. अँड द सेगमेंट पासिंग थ्रू M अँड पॅरलल टू PQ. येस, अँड हेन्स दिस N इज अ मिड पॉईंट ऑफ RQ. N हा RQचा मिड पॉईंट होईल. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम हा वापरावा लागेल, बरोबर. मग आता सुरुवातीला आपण कसं लिहिणार तर क्वाड्रिलॅटरल. फर्स्ट स्टेटमेंट क्वाड्रिलॅटरल PQRS इज रेक्टँगल Also
क्वाड्रिलॅटरल LMNRL इज अ रेक्टँगल. बरोबर, हे दोघं रेक्टँगल आहेत. हे एका स्टेटमेंटमध्ये मला लिहिता आलं असतं, ठीक आहे, काही हरकत नाही. हे दोघं रेक्टँगल आहेत, याचा अर्थ ते ईच अँगल ऑफ दिस रेक्टँगल इज 90 डिग्री. येस. आता इन ट्रँगल RSP किंवा PSR, इन ट्रँगल PSR, इन ट्रँगल PSR, मी PSR ट्रँगल घेतला. M इज अ मिड पॉईंट. सॉरी, आपण अजून एक स्टेटमेंट लिहून घेऊया सुरुवातीला, आपण ट्रँगल घेण्यापेक्षा. LM, येस, SP किंवा PS इज परपेंडिक्युलर टू SR. हिअर PS इज परपेंडिक्युलर टू SR अँड LM is perpendicular to SR and hence PS is parallel to ML किंवा LM. तुमच्या लक्षात आलं असेल बघा, PS ही SRला परपेंडिक्युलर आहे आणि LM ही SRला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच द टू लाईन्स परपेंडिक्युलर टू द सेम लाईन देन दे आर पॅरलल. दोन रेषा जर एकाच रेषेला लंब असल्या तर त्या दोघं रेषा समांतर असतात, असं आपल्याला या ठिकाणी मिळतं आहे. म्हणून दॅट्स वाय PS इज पॅरलल टू LM. मी जे जे वाक्य बोलतो आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्या आणि आकृती बघत चला की या आकृतीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, त्या पद्धतीने होतं आहे का. परपेंडिक्युलर म्हणून हे पॅरलल आहे. स्टेटमेंट नंबर 1. नाव इन ट्रँगल, आता मी ट्रँगल घेणार आहे. इन ट्रँगल PSR, आता PSR घेऊया. M इज मिडपॉईंट ऑफ PR. कशावरून? गिवन. येस. अँड बघा, LM इज पॅरलल टू SP. LM इज पॅरलल टू SP किंवा PS. ठीक आहे. कशावरून? फ्रॉम 1. and hence line passing through midpoint of one side of a triangle and parallel to second side, then it bisects third side. हा थेरम मी या ठिकाणी पूर्ण लिहून टाकला. हा एवढा लिहिण्याची आपल्याला आवश्यकता नाही, पण मी मुद्दामून या ठिकाणी लिहिला की तो आपल्याला समजायला पाहिजे. LM इज पॅरलल टू PS, असं हे दोन स्टेटमेंट महत्त्वाचे आहेत. हे दोन स्टेटमेंट लिहिल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी खालचं स्टेटमेंट लिहू शकता. L इज अ मिड पॉईंट ऑफ SR. L इज मिड पॉईंट ऑफ SR. येस, डायरेक्ट तुम्ही लिहू शकता स्टेटमेंट नंबर 2. आपण 1 दिलेला आहे, आपण याला स्टेटमेंट नंबर 2 म्हणूया. सिमिलरली इन ट्रँगल, त्याचप्रमाणे मी जर गेलो याच प्रोसिजरप्रमाणे, तर इन ट्रँगल RQP किंवा PQR या ट्रँगलमध्ये बघा, PQR हा ट्रँगल जर मी घेतला, पुन्हा तसंच जर मी केलं, तर M is a midpoint and line passing through the midpoint of the one side of the triangle and parallel to the second side it bisects the third side. म्हणजे N मध्ये ती बायसेक्ट होते. म्हणजे सिमिलरली इन ट्रँगल PQR N is midpoint of RQ. स्टेटमेंट नंबर 3. आता हे सिमिलरली मी म्हटल्यानंतर ह्या एवढी प्रोसेस पुन्हा या ठिकाणी येणार आहे. ओके, मी ते न लिहिता डायरेक्ट लिहिलं N इज अ मिड पॉईंट ऑफ RQ. आता मला SL इज इक्वल टू SR. L इज अ मिड पॉईंट आला आहे, हे बघा इथे लिहिलं आहे L इज अ मिड पॉईंट ऑफ SR. त्याच्यामुळे मी डायरेक्ट लिहू शकतो SL इज इक्वल टू LR. पहिलं प्रूफ या ठिकाणी झालं.
बघा एल इज अ मिड पॉईंट म्हणून एस एल इज इक्वल टू एल आर हे प्रूफ आपण केलं. आता एल एन इज इक्वल टू 1/2 एस क्यू. एल एन म्हणजे हा भाग. येस, दिस इज द डायगोनल ऑफ द स्मॉलर रेक्टँगल अँड इज इक्वल टू 1/2 एस क्यू. हे बघा हा एस क्यू आहे. एस क्यू इज द डायगोनल ऑफ द लार्जर ट्रायंगल. येस, म्हणजे एल एन इज इक्वल टू 1/2 एस क्यू. हे किती सोपं आहे बघा. आता या ठिकाणी ट्रायंगल कोणता मला घ्यायचा आहे. ट्रायंगल आता तुम्ही सिलेक्ट करणार आहात एस आर क्यू. हा ट्रायंगल बघा एस आर क्यू. हा एवढा ट्रायंगल जर तुम्ही सिलेक्ट केला तर हा ट्रायंगल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की त्या ठिकाणी काय करायचं आहे. बघा हा ट्रायंगल मी जर घेतला तर याच्यामध्ये एल इज अ मिड पॉईंट ऑफ एस आर अँड एन इज अ मिड पॉईंट ऑफ आर क्यू अँड द सेगमेंट जॉइनिंग द मिड पॉईंट्स ऑफ द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल इज अ पॅरलल टू थर्ड साइड अँड हाफ ऑफ इट. बरोबर. मग पुढे लिहिणार काय मी आता. नाव इन ट्रायंगल एस आर क्यू या ट्रायंगलमध्ये काय घडेल तर एल इज मिड पॉईंट ऑफ एस आर अँड एन इज मिड पॉईंट ऑफ आर क्यू अँड हेन्स एल एन इज इक्वल टू किंवा एल एन पॅरलल टू एस क्यू हा पहिला मुद्दा अँड एल एन इज इक्वल टू 1/2 एस क्यू. हे कशावरून लिहिलं तर मिड पॉईंट थेरम. बघा हे या पद्धतीने आपल्याला लिहावं लागतं. म्हणजे आपण काय काय दाखवलं कुठून कशा पद्धतीने गेलो बघा. आधी एल इज अ मिड पॉईंट दाखवला, नंतर एन इज अ मिड पॉईंट अँड द सेगमेंट जॉइनिंग द मिड पॉईंट्स ऑफ द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल इज पॅरलल टू थर्ड साइड अँड हाफ ऑफ इट. हा थेरम आपण या ठिकाणी वापरला अँड हेन्स एल एन इज इक्वल टू 1/2 एस क्यू. हा भाग आपल्याला या ठिकाणी समजला. ओके. आता थर्ड एक्झाम्पलकडे आपण वळूया. थर्ड एक्झाम्पल पण अतिशय सोपं आहे. इन दिस थर्ड एक्झाम्पल वी आर गिवन वन इक्विलॅटरल ट्रायंगल. एक इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला दिला. सपोज दिस इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. नेम ऑफ दिस ट्रायंगल इज ABC and DEF are the midpoints. Here is D, here is E, DE and F are the midpoints of the respective sides of the triangle ABC. Yes. काय प्रूव्ह करायचं आहे. We prove here that the triangle formed by joining the midpoints of the three sides of the equilateral triangle is a equilateral triangle. म्हणजे बघा हे मिडपॉईंट्स जोडून मिळणारा जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे तर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. हे मला पुन्हा प्रूव्ह करायचं आहे. येस, आपण इथे लिहून घेऊया. ट्रायंगल ABC is equilateral. This is equilateral triangle. FDE are midpoints of AB, BC and AC respectively. Show that ट्रायंगल FED किंवा DEF आपण म्हणूया इज इक्विलॅटरल. हे मला प्रूव्ह करायचं आणि अगदी सोपं आहे. मिडपॉईंट थेरम आपण वापरला की हे उदाहरण आपल्याला सहज सोडवता येईल. मग मिडपॉईंट थेरम कसं वापरायचं आपण इथे मिडपॉईंट्स दिलेले आहेत मला. कोणत्याही दोन साईड्स घ्या. येस, प्रूफ आपण लिहूया. काय लिहिता येईल बघा.
फर्स्ट वी आर गिवन ट्रायंगल इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. सगळ्यात आधी मला दिलेलं आहे की ट्रायंगल इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. फर्स्ट राईट ट्रायंगल ABC इज अ इक्विलॅटरल. Triangle ABC is equilateral. Hence, all sides are congruent. Write this. AB is equal to BC is equal to AC. This is the statement number 1. Statement number 1 म्हणूया. All sides are congruent हे आपल्याला माहिती झालं. त्यानंतर सेकंड, F and E are midpoints of AB and AC. Yes, पहिलं स्टेटमेंट मी लिहितोय आता. F and E are midpoints of AB and AC respectively. Yes, आता ते midpoints आहेत म्हणजेच EF is equal to 1/2 BC असं मिळेल. EF is equal to 1/2 BC. Yes, कशावरून? midpoint theorem. स्टेटमेंट नंबर 2. अगेन आता F आणि D. F and D are the midpoints of AB and BC. F and D are midpoints of AB and BC respectively. पुन्हा तेच स्टेटमेंट आपल्याला लावावं लागतं. म्हणजे FD किंवा DF इज इक्वल टू 1/2 AC. DF इज इक्वल टू 1/2 AC. कशावरून? midpoint theorem. येस, हे मी या ठिकाणी लिहिलं. दिस इज द स्टेटमेंट नंबर 3. अगेन D and E आर द midpoints ऑफ BC and AC. D and E are midpoints of BC and AC. Yes, म्हणून काय करेल? DE इज इक्वल टू, तुम्ही लगेच फॉर्म्युला लिहू शकाल. DE इज इक्वल टू 1/2 AB. येस, कशावरून? midpoint theorem. दिस इज द स्टेटमेंट नंबर 4. आता फ्रॉम स्टेटमेंट 1, 2, 3 अँड 4 आपल्याला काय कळतं आहे बघा. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC. मग 1/2 BC जेवढा असेल तेवढाच 1/2 AC असेल, तेवढाच 1/2 AB असेल. बरोबर आहे. म्हणजे जर याची व्हॅल्यू इक्वल आहे तर त्याचे 1/2सुद्धा इक्वल मला मिळतील. अँड हेन्स फ्रॉम लिहिताना काय लिहिणार बघा. फ्रॉम 1, 2, 3 अँड 4 सगळ्या स्टेटमेंटचं कन्क्लुजन मी लिहिणार आहे. काय तर EF इज इक्वल टू DF इज इक्वल टू DE. येस, अँड हेन्स ट्रायंगल DEF तुम्हाला काय विचारलं आहे तो FED लिहा. चालेल. FED इज इक्विलॅटरल. ऑल साइड्स आर इक्वल, हेन्स ट्रायंगल इज अ इक्विलॅटरल. अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सहज सोडवता येतं. या ठिकाणी आपण मिडपॉईंट थेरमचा उपयोग केलेला आहे. येस, दिस इज द मिडपॉईंट थेरम. हे 2 थेरम अतिशय महत्त्वाचे आहेत. या 2 थेरमवरच हे सगळी उदाहरणं आधारित आहेत. वापरताना आपल्याला ते थेरम आलटून पालटून वापरता येतील. ज्याप्रमाणे गिव्हन कंडिशन्स काय आहेत, दिलेल्या कंडिशन्स काय आहेत, विचारलेलं काय आहे, ह्या सगळ्या बाबी आपण विचारात घेऊन मला ते उदाहरणं सहज सोडवता येतील. आपण एक लास्ट एक्झाम्पल आहे, ते फार सोपं आहे. त्या एक्झरसाइजमध्ये, त्या प्रॉब्लेम सेटमध्ये एक लास्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. बऱ्याच वेळा असं असतं की या उदाहरणामध्ये काही कन्सेप्ट्स मिडपॉईंट थेरमचे वापरलेले आहेत, काही कॉन्व्हर्स थेरमचे वापरलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला काही रेशो त्यांनी विचारलेला आहे. तो अतिशय सोपा आहे. तो कसा वापरायचा त्याचा आपण विचार करूया. एक्झाम्पल नंबर 4. ट्रायंगल इज गिवन. येस, दिस इज अ ट्रायंगल. दिस इज अ मीडियन ऑफ दिस ट्रायंगल. बघा, ही मीडियन आहे.
म्हणजेच ट्रायंगल इज गिवन PQR, PQR, and this PD is the median. PD is the median. मी या ठिकाणी लिहितो आधी बघा. सेगमेंट PD is a median of a triangle PQR. PQR ची ती मीडियन आहे. पॉइंट T is the midpoint of segment PD. सेगमेंट PD चा तो मिड पॉइंट आहे. प्रोड्यूस्ड QT intersect PR at M. Show that, prove that or show that PM upon PR is equal to 1/3. PM upon PR is equal to 1/3. अतिशय उत्कृष्ट आणि नेहमी प्रश्नपत्रिकेमध्ये दिसणारं उदाहरण की ज्याच्यामध्ये आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. थोडंसं आपण म्हणूया की हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स जे असतात की ज्याच्यामध्ये थोडासा उच्च विचार आपल्याला करावा लागतो, अशा प्रकारचे काही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्या उदाहरणांमधलं हे एक छोटंसं उदाहरण आहे. या ठिकाणी काय काय दिलं आहे बघूया आपण. PD इज अ मीडियन, हेन्स D इज अ मिड पॉईंट, हे आपल्याला लगेच लक्षात आलं. T इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट PD, म्हणजे जी मीडियन काढलेली आहे त्या मीडियनचा एक मिड पॉईंट आहे T. समजा हा T मी घेतला तर T इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट PD. येस. पुढे म्हटलं आहे प्रोड्यूस्ड QT. हा प्रोड्यूस्ड QT म्हणजे काय, मी जर हा सेगमेंट QT काढला तर हा सेगमेंट QT पुढे या PRला M पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतो, असा त्याचा अर्थ. येस. प्रोड्यूस्ड QT इंटरसेक्ट्स ॲट M टू PR, सेगमेंट PRला तो Mमध्ये या ठिकाणी इंटरसेक्ट होतो. शो दॅट PM अपॉन PR हा रेशो 1/3 येतो. बरोबर. मग हे सगळं आपल्याला दिलेलं असताना मी एक छोटंसं या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करतो. प्रूफला आपण सुरुवात नाही करत, आपण छोटंसं कन्स्ट्रक्शन करूया. काय कन्स्ट्रक्शन करतो मी, तर कन्स्ट्रक्शन पण अतिशय सोपं आहे. ड्रॉ अ सेगमेंट DN पॅरलल टू QM. बघा, ही जी QM काढलेली आहे त्याला DN असा एक सेगमेंट मला काढायचा आहे आणि तो QMला पॅरलल असला पाहिजे. बरोबर आहे. अशा पद्धतीचा एक सेगमेंट याला पॅरलल असणारा मी काढून घेतो. ओके, ठीक आहे. या ठिकाणी मी काढला, हा पॅरलल असणारा सेगमेंट काढला. येस. आपण त्याला काय म्हणूया, DN. कन्स्ट्रक्शन लिहूया. ड्रॉ सेगमेंट DN पॅरलल टू QM. येस. हे कन्स्ट्रक्शन मी केलं. आता मला प्रूफ लिहिता येईल. प्रूफ लिहिणं फार सोपं आहे अजून. आता थोडासा आपल्याला त्या मिड पॉईंट थेरमचा, काही कॉन्व्हर्स थेरमचा उपयोग या ठिकाणी करावा लागेल. कशा कशा पद्धतीने मी उपयोग करणार आहे ते बघा. पहिला भाग आपण घेऊया की ॲक्च्युली मला दिलेलं आहे की D इज अ मिड पॉईंट ऑफ QR. व्हाय? बिकॉज PD इज अ मीडियन गिवन टू यू. तुम्हाला PD ही मीडियन आहे असं दिलेलं आहे. अँड हेन्स D इज अ मिड पॉईंट ऑफ QR. मग विचार कसा करायचा बघा. या मिड पॉईंटमधून जाणारी लाईन म्हणजे DN पॅरलल आहे का? येस. कोणाला पॅरलल आहे? QMला पॅरलल आहे, कारण मी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. म्हणजे पासिंग थ्रू द पॉईंट D
द सेगमेंट ऑर द लाईन विच पासिंग थ्रू द पॉईंट डी अँड पॅरलल टू क्यू एम, येस, पॅरलल टू क्यू एम, देन एन इज अ मिड पॉईंट ऑफ एम आर. मला म्हणता येईल कुठलाही ट्रायंगल घ्या तुम्ही पी क्यू आर हा ट्रायंगल घेतला, त्याच्यामध्ये डी हा मिड पॉईंट आहे, त्याच्यातून जाणारी लाईन पॅरलल आहे कोणाला, क्यू एम. सॉरी, तुम्ही आता ट्रायंगल कोणता घेणार आहे आपण, सॉरी पी डी एन हा ट्रायंगल जर घेतला तर बघा डी एन इज पॅरलल, सॉरी नॉट, एक मिनटं आपण ट्रायंगल घेऊया. हां, एम क्यू आर, बघा हा ट्रायंगल बघा एम क्यू आर, येस. या ट्रायंगलमध्ये बघा मी हा ट्रायंगल दाखवतो आहे एम क्यू आर. या एम क्यू आर ट्रायंगलमध्ये डी इज अ मिड पॉईंट आणि लाईन ड्रॉन पॅरलल टू पासिंग थ्रू द डी अँड पॅरलल टू क्यू एम, बरोबर. म्हणजे इन ट्रायंगल एम क्यू आर असं मला आधी घ्यावं लागेल. मग फर्स्ट मी या ठिकाणी म्हणतो इन ट्रायंगल एम क्यू आर, डी इज मिड पॉईंट, डी इज मिड पॉईंट ऑफ, कोणाचा मिड पॉईंट येतो, क्यू आर. डी इज अ मिड पॉईंट ऑफ क्यू आर अँड डी एन इज पॅरलल टू क्यू एम. गिवन, सॉरी कन्स्ट्रक्शनवरून आपण लिहिलं की हे पॅरलल आहे. अँड हेन्स एन इज मिड पॉईंट ऑफ एन आर, सॉरी एम आर. एन इज अ मिड पॉईंट ऑफ एम आर. एम आरचा तो मिड पॉईंट होईल कशावरून, कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम, बरोबर. याच्यावरून तो काय होईल, एन हा मिड पॉईंट होईल. आता हा ट्रायंगल मी आधी घेतला बघा एम क्यू आर, बरोबर आहे. एम क्यू आर ट्रायंगलमध्ये मला हा पॅरलल लाईन काढली, एन हा मिड पॉईंट झाला. आता कोणाचा झाला तर एम आरचा झाला. म्हणजे एम एन इज इक्वल टू एन आर असं मला मिळालं. अँड हेन्स एम एन इज इक्वल टू एन आर. येस, स्टेटमेंट नंबर 1. आता पुढचा मुद्दा इन ट्रायंगल, बघा आता इन ट्रायंगल. आता मी जो ट्रायंगल घेतो आहे तो नीट लक्षात घ्या. पी डी एन हा एक ट्रायंगल मी घेतो आहे, पी डी एन. या ट्रायंगलमध्ये टी इज अ मिड पॉईंट ऑफ दिस साईड पी डी. येस, पुढचा मी ट्रायंगल घेतो इन ट्रायंगल पी डी एन. पी डी एन, टी इज अ मिड पॉईंट, टी इज मिड पॉईंट ऑफ पी डी. अँड बघा आता तुम्ही कन्स्ट्रक्शन केलेलंच आहे, क्यू एम इज पॅरलल टू डी एन असं कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजेच टी एम इज पॅरलल टू डी एन. टी एम इज पॅरलल टू डी एन कशावरून, कन्स्ट्रक्शन. ते कन्स्ट्रक्शन तुम्ही केलेलंच आहे ऑलरेडी. म्हणजे या मिड पॉईंटमधून जाणारी लाईन जी आहे ती याला पॅरलल आहे, कोणाला, डी एनला. डी एनला पॅरलल आहे ते दिलेलं आहे. आणि हेन्स एम इज अ मिड पॉईंट ऑफ पी एन. अँड हेन्स एम इज मिड पॉईंट ऑफ पी एन. येस, आता एन जर मिड पॉईंट असेल पी एनचा तर पी एम इज इक्वल टू एम एन. अँड हेन्स पी एन इज इक्वल टू एम एन असं मला या ठिकाणी लिहिता येईल. आता पी एम इज इक्वल टू एम एन झाला. दिस इज द स्टेटमेंट नंबर, आपण या ठिकाणी स्टेटमेंट दिलं होतं 1, करेक्ट. याला स्टेटमेंट नंबर देऊया 2. तर हे कशावरून लिहिलं तर कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम. येस, आपण या ठिकाणी लिहिलं एम इज अ मिड पॉईंट, हेन्स पी एन इज इक्वल टू पी एम. 1 and 2 बघा, पी एम इज इक्वल टू एन आर, सॉरी एम एन इज इक्वल टू एन आर आणि एम एन इज इक्वल टू पी एन. म्हणजे या तिघं सेगमेंट्स कशा झाल्या, कॉन्ग्रेंट झाल्या. हेन्स वी राईट पी एम इज इक्वल टू एम एन इज इक्वल टू एन आर. कशावरून, फ्रॉम 1 and 2. येस,
आता हे तिघं सेगमेंट्स कॉन्ग्रँट झाल्यानंतर पी आर इज इक्वल टू, पी आर ही जी सेगमेंट आहे त्या 3 सेगमेंटची बेरीज आहे, बरोबर. इथे आपण ॲडिशन प्रॉपर्टी वापरणार. येस, नाव पी आर इज इक्वल टू पी एम प्लस एम एन प्लस एन आर, बरोबर. आता ही प्रत्येक सेगमेंट मी एक्स आहे असं म्हटलं तरी चालेल. मग इथे पी आर इज इक्वल टू काय येईल, एक्स प्लस एक्स प्लस एक्स, म्हणजेच पी आर इज इक्वल टू 3x, पी आर इज इक्वल टू 3x. मग तुम्हाला x म्हणजेच काय, पी एम टाकू शकाल तुम्ही, एम एन टाकू शकाल, एन आर टाकू शकाल, कुठलीही व्हॅल्यू त्या ठिकाणी टाकू शकाल. तुम्हाला 1/3 आणायचं आहे, म्हणजे हा 3 इकडे भागाकारात आणावा लागेल, पी आर इकडेच्या बाजूला न्यावा लागेल, म्हणून 1/3 इज इक्वल टू एक्स अपॉन पी आर. मग व्हॉट इज एक्स, तर ती एक्सची व्हॅल्यू तुम्ही पी एम टाकू शकता, म्हणजेच तुम्हाला काय मिळालं, पी एम अपॉन पी आर इज इक्वल टू 1/3. अशा प्रकारचं प्रूफ आपल्याला मिळतं. म्हणजे कुठून गेलो आपण, ट्रायंगल घेतला एम क्यू आर, डी इज अ मिड पॉईंट, डी एन इज पॅरलल टू क्यू एम अँड हेन्स एन इज अ मिड पॉईंट ऑफ एम आर. मी आता सारांश सांगतो. नंतर पुढे काय केलं मी, पी डी एन ट्रायंगल घेतला, टी इज अ मिड पॉईंट, टी एम इज पॅरलल टू डी एन अँड हेन्स एम इज अ मिड पॉईंट ऑफ पी एन अँड हेन्स ऑल दीज 3 सेगमेंट्स आर इक्वल. आणि त्याच्यावरून ते इक्वेशन मांडून आपण त्या ठिकाणी प्रूफ संपवलं. ओके. आता हा जो भाग आहे हा मिड पॉईंट थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स थेरम या दोघांवर आधारित आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मॅक्झिमम कॉन्व्हर्स थेरम वापरावा लागला या उदाहरणामध्ये. पण फक्त गोंधळून जायचं नाही की आपल्याला या ठिकाणी रेशो दिला आहे मग कसं होईल. तर असं न करता आपल्याला जे मुद्दे दिलेले आहेत त्याचा थोडासा विचार करून आपल्याला उदाहरण सहज सोडवता येतं. हे अतिशय सोपी अशी उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. प्रॉब्लेम सेट 5.5 मधली ही 4ही उदाहरणं आज या ठिकाणी पूर्ण झाली आहेत. आपण पुढच्या स्ट्रीममध्ये प्रॉब्लेम सेट 5 मधले, आता प्रॅक्टिस सेटमधले पूर्ण झाले, प्रॉब्लेम सेट 5 मधले काही इम्पॉर्टंट असे जे एक्झाम्पल्स आहेत ते घेणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. उद्याच्या स्ट्रीममध्ये पुन्हा प्रॉब्लेम सेट 5 मधले काही महत्त्वाचे उदाहरणं घेऊ आणि जे ऑब्जेक्टिव्ह टाईप जे क्वेश्चन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत प्रॉब्लेम सेट 5 मध्ये ते तुम्ही सोडवून बघा, ते तुम्ही सोडवा. त्या ठिकाणी तुम्ही विचार करा थोडासा आणि हे तुम्हालाच सोडवायचे आहेत. काही अडचण असली तर तुम्ही निश्चित मला विचारा. ठीक आहे. आपण आज या ठिकाणी थांबूया. उद्याच्या स्ट्रीममध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.